आज पळलो पावसात, पण असं पडलो ना डायरेक्ट पायाच मुरगाळला भाऊ. तर विषय असं झाला होता, आम्हाला तिघांना जायचं शनी शिंगणापूरला. राऊरीत पण आलो होतो. राऊरी झाली का राऊरीची नदी पण क्रॉस केली. लालपरी मागे निघालो शनी शिंगणापूर रोडनी. थोडंच पुढे आलो तेच वारण पाऊस इतका जोरात चालू झाला की बस. जोरात इतका चालू झालं तर डायरेक्ट थांबावच लागलं. त्याच्यात आमचं सुनील म्हणे आता पाऊस उघडला म्हणे चला आता. त्याला म्हटलं थोडं वेळ थांबा, आता झोकाच खेळतो आम्ही दोघं. झोका खेळता खेळता डायरेक्ट उडून गाडीवरून लगेच चाललो होतो पुढं तर चाललो होतो. इतका पाऊस होता काय आम्ही दिसत नव्हतो. तो म्हणला तर चला आता, तोच म्हणला थांबा आता. ज्या झाडाखाली थांबलो होतो तिथं पण फुल पाऊस लागला. लगेच निघालो मग पळत, एकदम जोरात पळत येऊन बसलो हॉटेलमध्ये. पाऊस पण उघडला तर लगेच निघालो होतो टप शनी शिंगणापूरच्या दिशेने. वातावरण तर एकदम क्वालिटी झालं होतं. सगळं वातावरण पाहत डायरेक्ट आलो होतो सोनईमध्ये. छत्रपती महाराजांचं दर्शन घेतलं, उपसरपंच मध्ये घुसलो, पटकेनी चहा घेतला आणि तिथून पण लगेच निघालो. टोल नाका पास करून डायरेक्ट आलो शनी शिंगणापूर मध्ये. आज शनिवार होता, फुल गर्दी पण होती. गर्दी किती होती माहिती, याच्यापेक्षा जास्त होती. मग आम्ही पण एक इकडे केली, तिकडे करून लगेच निघालो दर्शनासाठी. पुढे तर इतकी गर्दी होती, पुढे जातात नव्हते येत भाऊ डायरेक्ट. एवढं तरी बरं आहे आमची तब्येत थोडी जादा आहे, त्याच्यामुळे आम्ही निघत होतो बरापा. तब्येतीमुळे पुढे आलो, दर्शन घेतले. आता आम्ही तर घेतले दर्शन, तुम्ही पण घेऊन टाका. दर्शन तर घेतले होते, आमच्या अंगातले चाळे होते त्याच्यामुळे सटकलो होतो. पाय पण असा मुरगाळलेला ना. कस काय झालं होतं आता हे पाहू आपण पुढल्या भागात. तेच पाहिजे तर भाग 2 कमेंट करा.